पाहुण्यांची ओळख करून देतो, भक्तांची ओळख करून देतो. मी त्याच्यात सुद्धा खूप जास्त वेळ न घेता त्यांच्याकडनं आपल्याला खूप गोष्टी ऐकायच्या आहेत. आणि आज तुम्ही इतका चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या म्हणजे ज्या विषयाला अनुसरून पण तुम्ही अनेक जण काम करतायत, अनेक जण दिग्गज आहेत तिथे यामध्ये काम करणारे. तर आपल्या सुद्धा प्रश्नामधून, शंकांमधून, सूचनांमधून किंवा मतांमधून आपल्या बाकी सर्वांना काही ना काही ज्ञान मिळेल. त्यामुळे या कार्यक्रमात, आजच्या कार्यक्रमामध्ये व्याख्यान आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर असाच प्रमुख कार्यक्रम राहील. तर आपल्याला मी परिचय करून देतो. श्री मनोहर खके. म्हणजे मला तर खूप असं वाटतं की इथे मनोहर खके या नावानेच जास्त लोक आलेले. म्हणजे त्यांचा परिचय करून द्यायचा तर तो एक औपचारिक भाग होईल. आणि म्हणजे मी आता मगाशी मी हिला बोलताना ऐकलं की मी तुम्हाला ओळखते फेसबुकवरनं ज्यांची मैत्री झाली, म्हणजे फेसबुकवरनं सुद्धा ज्यांची मैत्री होऊ शकते असे मनोहर खके आहेत. आणि खूप काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी आपलं बालपण सगळं वर्धा, नागपूर या विदर्भामध्ये घालवलं. तिथे विनोबा भावेंच्या बरोबर गांधींच्या आश्रमांमध्ये असं काम केलं. आणि तिथनं आपल्या स्वतः जो पारंपरिक व्यवसाय आहे तो व्यवसाय सोडून शेतीबद्दल पूर्ण काम केलं. आणि नुसतं शेती नाही तर त्याच्या शेतीला जोडून गोधन असतं किंवा प्राणी असतात शेतीला जोडून. नुसती शेती नसते. म्हणजे ते नेहमी सांगतात की शेतीला आपण खत देतो तर ते खत म्हणजे शेतीला दिलेलं औषध आहे किंवा दिलेलं टॉनिक आहे. मुळात त्याचं सेंद्रिय कार्बन आहे, त्याचं नैसर्गिक खतं आहेत, ती खतं दिली पाहिजेत. ती खतं त्याचं जेवण आहे. पण आपण आता उलट करतोय. आणि नुसतंच खताच्या बाबतीतच उलट करतो असं नाही, पाण्याच्या बाबतीत सुद्धा उलट करतो. ते नेमकं काय उलट करतोय ते आपल्याला आज मनोहर खके समजावून सांगतील. म्हणून आम्ही असं नाव दिलं आजच्या व्याख्यानाला की सिंचनाचा असाही एक घोटाळा. म्हणजे सिंचन घोटाळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती हजार कोटी रुपयांचा आहे. पण त्याच्यापेक्षा कितीतरी लाखो कोटी रुपये आपण वर्षानुवर्ष या सिंचनाकडे विचित्र कल्पना घेऊन बघतो आहे त्याच्याकडे. म्हणजे जसं अनेक कल्पना गेल्या दशकामध्ये बदलल्या तशा सिंचनाकडे बघण्याचा सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला या आजच्या व्याख्यानामधून प्राप्त होईल. मनोहर खके यांचे यूट्यूब चॅनेल आहेत. तुम्ही मनोहर खके म्हटलं की अनेक यूट्यूब चॅनल्स त्याच्यामध्ये यूट्यूबच्या आपल्याला व्हिडिओज बघायला मिळतात. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की जाणवेल
की या व्यक्तीने अतिशय वेगळा विचार केलेला आहे आणि जो मौलिक विचार आहे, जो बेसिक विचार आहे की त्याच्यामध्ये विचार मांडत त्याच्यातला जो आधार आहे विचाराचा, तो आधार हा नैसर्गिक आधार. म्हणजे आपण सगळे म्हणतो सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती अशी सगळी केली पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला उलट्या बाजूला जे दिसतं की खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर होतो, यंत्रांचा वापर होतो वगैरे वगैरे. आणि त्यामुळे जे मोठ्या प्रमाणात पाणी लागतं त्याचा सगळ्याचा म्हणजे आणि आणखीन आपल्याला असं लक्षात येईल की म्हणजे जे पाणी योजनांचे पुरस्कर्ते असतात, जल योजनांचे, ते आरोप काय करतात सध्या. म्हणजे आता खूप जण हे काढतात ना, वॉटर फुटप्रिंट काय आहे. हा, म्हणजे साखरेचं वॉटर फुटप्रिंट काय आहे तर बाबा 2500 लिटर 1 किलोचं. तर असे वेगवेगळ्या पदार्थांचे वॉटर फुटप्रिंट हे काढले जातात आणि त्याच्यावरनं असे दावे केले जातात की शेती हेच सर्वात जास्त पाणी वापरते. म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात धरणांमधनं साठलेलं पाणी आणि धरणांमधनं शेतीला मिळणारं पाणी याच्याबद्दलचं अभ्यास होणं, विवेचन होणं आणि आपल्याला आकडेवारीने पण समजू शकतं की शेतीला किती अल्प प्रमाणात पाणी मिळतं. आणि ते अल्प प्रमाणात पाणी मिळण्याचं समर्थन कसं देतात की शेती फार मोठ्या प्रमाणात पाणी वापरते आणि त्या मानाने उत्पादन कमी होतं. त्यामुळे ज्यांचं उत्पादन जास्त होतं अशा उद्योगाला पाणी दिलं पाहिजे, म्हणून मोठी धरणं पाहिजे, म्हणून पाण्याचे साठे पाहिजेत वगैरे वगैरे. तर आपल्याला याच्याबद्दलचा एक मूलभूत असा कुठला दृष्टिकोन इथं आपल्याला मिळेल तो आपल्याला या व्याख्यानामधून आज सांगता येईल, आपल्याला समजून येईल अशी मला निश्चित खात्री आहे. आणि माझं जर काय राहिलं असेल परिचय करून देताना तर मनोहर कके आपल्या बोलण्यामधून सांगतील. मनोहर कके, धन्यवाद. सर्वांना नमस्कार. 6:30 वाजले. आपण 7:15ला मी थांबेल आणि मग 15 मिनिटं आपण प्रश्नोत्तर करू. 7:30ला संपवायचं सांगितलंय. आता मला थोडी कसरत करावी लागणार आहे की पाऊण तासात हे सगळं कसं बसवायचं त्याची. पण ठीक आहे. आवाज कमी येतोय. मी जास्त जोरात बोलल्यामुळे हळूहळू वाढेल तो. चार्जिंग व्हायचं. तर आजच्या विषयाचं जे नाव दिलंय विनयजींनी, असाही एक सिंचन घोटाळा. तर कदाचित काही जणांना राजकारणाचा त्यात वास येईल किंवा इतर काही, पण हा विषय विज्ञान आधारित आहे. तसा त्याचा काहीही संबंध तिकडचा नाही आहे. फक्त ते सिंचनातल्या गडबडी म्हणजे वैज्ञानिक गडबडी काय होतात हे मी त्यांच्याशी बोलल्यावर त्यांना ते एकदम सुचलं की असाही एक घोटाळा सिंचनात असू शकतो, म्हणून ते त्याला टायटल दिले. तर हा घोटाळा कसा आहे तर आता सगळी ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्यासाठी सगळ्यांची मारामार चाललेली आहे. आता मला सतत फोन येतात किंवा मी साईटवरही जाऊन बघतोय, झाडांना पाणी देत आहेत लोक पण तरी झाडं वाळत आहेत. तर आता जे जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग हे गेल्या कित्येक वर्षापासून सतत सांगितलं जाते, परंतु मी मागच्या एका व्याख्यानात बोललो होतो, तो ग्लोबल शब्द त्याच्यात घातल्यामुळे आपल्याला असं वाटते ते जगात कुठतरी असेल, आपल्याला काय त्याचं, पण ते प्रत्येकाच्या घरात आलेले असतात. शेतात तर आधीच आले, घरात पण आले. तर ते काय परिणाम करत चाललंय, किती भयानक परिणाम करत चालले हे लक्षात यावं म्हणून मी गेले 4-5 वर्षापासून काही काम करतोय. अर्थात ते मी कुठे पुस्तकं वाचून किंवा कुणाचं ऐकून काही तुमच्या समोर मांडत नाही. अनेक लोकांसोबत जे काम करतोय किंवा मला मार्गदर्शक म्हणून जे लोक लाभले त्यांच्याकडनं जो फीडबॅक मिळतोय शेतकऱ्यांकडनं, कारण इथले बरेच विनयजींनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 90% लोकांना मी ओळखतोय. सगळेजण जे तुम्ही लोक फीडबॅक देत आहात त्याच्यावरनं मी कृषी विज्ञानाचा आधार घेऊन काही निष्कर्ष काढते.
काढलेत आणि तेच तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. याच्यात काही वेगळं रॉकेट सायन्स मी काही सांगणार नाहीये. तर आत्ता पाण्याची जी ओरड चालली आहे ही का चालली? मी शेतकरी जेव्हा किंवा मला काही प्रश्न विचारतो तर त्याच्या मी आधी विज्ञानाच्या आधारावर तो कुठं चुकतो याचा आधी विचार करतो. तंत्रज्ञान नंतर येतो, मग त्याला कशाने बांधायचं कसं द्यायचं ते नंतर. पण का झालं त्याच्यावर आधी विचार करतो विज्ञान आधारित. आता ते काही फार मोठं अवघड विज्ञान नसतं. तर सध्या जे पाण्याच्या बाबतीतल्यासाठी मी आधी एका वेगळा तुम्हाला संदर्भ देईन, तो म्हणजे सेंद्रिय शेती, रासायनिक शेती. आम्ही रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीमधला फरक फार वेगळ्या अर्थाने समजून घेतो. वैज्ञानिक आधारावर फार कमी लोक समजून घेतात. रासायनिक शेती म्हणजे रासायनिक खतं वापरणे, सेंद्रिय शेती म्हणजे सेंद्रिय खतं वापरणे. खरं रासायनिक खतं नाहीतच. मी तरी जगात कुठे रासायनिक खतं पाहिलेली नाही. हे रसायन आहेत, म्हणजे ज्याला साध्या आपल्या गावाच्या भाषेत म्हणायचं ते औषध आहेत एक प्रकारे. त्याला आमच्या कृषीच्या भाषेत पूरक खत म्हटलेले. खत म्हणजे काय? झाडाचं अन्न, भोजन. मग भोजन शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस मागच्या एक याच्यात मी उदाहरण दिलं होतं की मला ताईंनी घरी बोलवलं आणि नुसत्या चपात्या दिल्या तर मी म्हणत नाही ताईंकडे मी भोजन केलं. मी चपाती खाल्ली म्हणजे, किंवा नुसता भात दिला तर भात खाल्ला. त्या ज्यावेळेस वरण भात भाजी पोळी माझ्या ताटात देतील त्यावेळेस मी म्हणतो मी भोजन करणार. हे का? तर माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असलेले जे अनेक पोषक तत्व आहेत ते या सगळ्या ह्याच्यातून मिळतात. मग त्याला आम्ही भोजन म्हणतो. एक खाल्लेल्याला म्हणत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही रासायनिक खतं वापरता त्याला खत म्हणता आणि जेव्हा युरिया टाकता तर युरियातनं काय जाणार असतं? फक्त एकच घटक जाणार असतो, नायट्रोजन. आणि आम्ही युरिया टाकल्यावर खत टाकलं म्हणतो. तर इथे सगळी गडबड होते. तर याला कृषीच्या भाषेत आम्ही पूरक खत, सप्लिमेंटरी म्हटलेलो. सुरुवातीला याचं सतत सांगितलं जायचं की 10 गाड्या 20 गाड्या शेणखत टाका आणि मग ते टाकूनही थोडं कमी पडलं तर पूरक खत म्हणून मग हे रासायनातले जो घटक कमी असेल ते टाका. परंतु हळूहळू आम्ही काय केलं, त्या पूरक खतालाच अन्न करून ठेवलं, भोजन करून ठेवलं आणि जे भोजन होतं ते बाजूला केलं. आणि त्याच्यातनं मग हे वाद सुरू झाले, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती वगैरे. असं ज्या आजच इरिगेशनच्या बाबतीत झालं. ज्यावेळेस तुम्ही जमिनीला पाणी देता, खरं हे पाणी झाडांना देतच नाही एक प्रकारे, ते जमिनीला दिल्यासारखं. झाड, विज्ञान काय सांगतं? झाड जमिनीतनं फक्त खनिज घेतो, बाकी सगळं हवेतनं घेतात. केवळ पोषक तत्व नाही, पाणी सुद्धा हवेतनं झाड घेतात. आणि इथे सगळी आपली गफलत. आम्ही सिंचन विभाग काढले, मोठमोठी धरणं बांधली, कॅनल बांधले आणि जमिनीला ओलं करत सुटलो. इथनं सगळ्या समस्या निर्माण झाल्या ओलिताच्या बाबतीत. खरं जे जमीन सिंचन जे आहे, इरिगेशन जे आहे, सॉइल इरिगेशन, हे पूरक होतं. हवेतलं पाणी हे सेंद्रिय खतासारखं होतं. हे खरं पाणी होतं, अन्न ज्याला आपण मगाशी म्हटलं सेंद्रिय खताला अन्न म्हणतो, तसं झाडाचं पाणी हे हवेतलं होतं. खरं आम्ही ते कुठे कन्सिडरच केलं नाही, कोणाच्याच याच्यात त्याचं काही किंचित केलं नाही, कारण ते निसर्गाने फुकट उपलब्ध करून ठेवलं होतं हवेत. जमीन सिंचन हे पूरक होतं, सप्लिमेंटरी होतं. आम्ही त्यालाच हे केलं आणि त्यातनं मग सगळे प्रश्न निर्माण झाले. यात सगळ्यात मोठा प्रश्न कुठं झाला, एकमेकात कशा ह्या साखळ्या गुंतलेल्या आहेत. जमिनीला तुम्ही जास्तीचं पाणी दिलं की झाड तर त्यातलं 10-5% पण घेत नाही, सगळं जमिनीला जातं. यातनं दुसरा प्रश्न निर्माण होतो, ते म्हणजे सगळ्यात कष्टाचं काम शेती करताना जे असतं ते म्हणजे जमीन सॉइल प्रिपरेशन, जमीन तयार करणे, नागर वखर वगैरे. हे शेतीतले जेवढे काही कामं आहेत त्यातलं सगळ्यात अवघड, सगळ्यात कष्टप्रद काम जमीन तयार करणे. पण हे जमीन का तयार करायला लागले? हे झाडासाठी नाहीये. तुम्ही ओलीत करता म्हणून त्या जमिनीला तयार करायला लागतं. ओलितामुळे जमीन कडक येते, पीक घेतल्याने जमीन कडक येत नाही. याचं मी नेहमी उदाहरण देतो, जुन्या लोकांना माहिती आहे, तुमच्यापैकी काही ज्या आधी मला भेटलेले त्यातल्या.
मी याला कुंभाराचं उदाहरण देत असतो. जमीन कडक येते म्हणजे कशी येते, कशी कडक होते जमीन. तर कुंभाराचं चित्र डोळ्यासमोर आणा तुम्ही. कुंभार काय करतो, आधी माती भुसभुशीत करतो. तुम्ही काय करता, नागर वखर चालून माती भुसभुशीत. त्यानंतर कुंभार त्याच्यात पाणी टाकतो, तुम्ही ओलीत करता. याच्यानंतर कुंभार त्याचं काहीतरी मटकं करतो म्हणून, माठ करतो म्हणून. फक्त इथे तुम्ही बदल करता. शेतकरी काय करतो, बियाणं टाकतो. इथपर्यंत तर ठीक आहे. याच्यानंतरची जी क्रिया आहे ती सगळ्यात महत्त्वाची. ते मटकं तयार झालं की कुंभार काय करतो, ते उचलतून भट्टीत टाकतो. त्या उष्णतेने त्याचं दगड खापर तयार होतं. इथं जमीन भट्टीत नाही टाकल्या तर आमची भट्टी वर पेटलेली असते, सूर्य नावाची. तीच क्रिया इथं तुमच्या शेतात पण होते. फक्त भट्टीतलं तापमान जास्त असतं, याचं थोडं कमी असतं, म्हणून तेवढी कडक येत नाही. पण कडक होण्याची जी प्रक्रिया आहे ती इथे होते आणि म्हणून तुमच्या जमिनी कडक येतात. मग ह्या जमिनी जर तुम्हाला कडक येऊ द्यायच्या नसतील तर या 3-4 घटकापैकी एक कॅन्सल करा. आता सूर्याला तर काही दाखता येत नाही, त्यामुळे ती भट्टी तशीच राहणार. बियाणं तर पेरायलाच लागणार. मग तुमच्या हातात ते फक्त पाणी दे. ते पाणी चिखल होणार नाही एवढं जर दिलं गेलं असतं, कारण गारा करतो ना कुंभार, तर तुम्ही पण गारा करता, तो गारा होणार नाही असं जर केलं असतं तर जमिनी कडक आल्याच नसतात. नागर वखर करायचं कामच नसतं. हे मी प्रत्यक्ष केलेलं सांगतोय ना. एवढं किती वेळा मी सांगेल की लक्षात ठेवा की जमिनी नागर वखर करायची गरज. कृषीशास्त्र जमीन नांगरण्याच्या बाबतीत काय सांगतात. आता इथेही एक गडबड होते की हे मी मगाशी बोललो की एकाच एक कसं आटकत जातं हे चक्र. की जमिनी कडक आल्या मग आम्हाला ट्रॅक्टर विकायचे असतात. लगेच आम्ही तुम्हाला सांगतो, अवैज्ञानिक तथ्य सांगतो त्याचं, की खोल नांगरल्या गेली पाहिजे, जमिनीची उलथापालथ झाली पाहिजे. मग जर खोल नांगरायची जमीन तर मोठं अवजार लागेल, बैलशक्तीचे वरच लागेल. मग घ्या आमचा ट्रॅक्टर. म्हणजे झाली आमची सुरूची दुकानदारी. त्यांनी ना म्हणजे खाली इकडं जमिनीला आम्ही सजीव असते म्हणतो, माता म्हणतो, भूमाता म्हणतो. म्हणजे कारण सजीव सृष्टी आहे ती. आणि तिला खोल नांगरून तिच्यातले जे सजीव आहेत, जे जीव आहेत ते मारण्यासाठी वर आणून टाकतो. पुन्हाने ते सगळे मरतात. कारण जी जमिनीतली जी जीवसृष्टी असते तिला प्रकाश चालत नाही, उंच दूरची गोष्ट आहे. याचं चांगलं दिसणारं उदाहरण जीवाणूचं सोडून द्या, गांडूळ हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. वाळवी हे सगळ्यात चांगले उदाहरण आहे. गांडूळ, आता वाळवी तर ठीक आहे, तुम्हाला त्याच्याशी काही छेडछाड करता येत नाही, पण गांडुळाच्या बाबतीत तुम्ही गांडूळ खतात हे करून असं काढा, ते गांडूळ असतील पण ते लगेच आत जायचा प्रयत्न करतात. ते काय घाबरतात म्हणून नाही, त्यांना प्रकाश नको असतो म्हणून त्या अंधारात टाकतात. मग हे जर तुम्ही वर आणून टाकलं तर ती जमीन तुमची जिवंत कशी राहील. तर आम्हाला ट्रॅक्टर विकायचे होते म्हणून कृषीशास्त्राचे सगळे दिग्गज इथं बसले. आम्ही कृषीशास्त्रात स्पष्ट सांगितलेले आपल्याला की काळीची जमीन असेल तर 2-3 वर्षातनं एकदा नांगरायची असते. मध्यम जमीन असेल तर 4-5 वर्षातनं एकदा नांगरायची असते. आणि हलकी जमीन कधीही नांगरायची नसते. आम्ही कुठल्याही प्रकारची जमीन असो, किती दिवस झाले असो, घेतलं नांगर की टाकते त्याचं कारण. मी तो एक संबंध जोडत असतो की सगळेजण आजकाल शेती करायची म्हटली की 2 गोष्टी सांगतात की शेतीला खूप कष्ट लागतात आणि शेतीला खूप खर्च येतो. पण ते काय होतो तर ह्या अशा अवैज्ञानिक पद्धती आपण स्वीकारतो, बनवून ठेवतो. जर तुमच्या जमिनीला कडकच नाही होऊ दिलं तर हे असे हवालीगर्दी करायची गरजच नाही पडणार. याला एक दुसरे सूर्याला धाकता नाही आलं, जमिनीला धाकता येईल आपल्याला. मल्चिंग सारखं साधा जर इलाज केला तर ते ट्रॅक्टरनी जमीन नांगरायचं कामच पडत नाही. तर हे जे कशातून झालं सगळं, जमीन सिंचन ते करत बसलो आपण. म्हणजे पूरक जसं आता रासायनिक खतावर सगळा जोर दिला गेला तसाच जोर सॉइल इरिगेशनवर दिला गेला. पण वास्तव काय होतं की झाडांसाठी गरजेचं जे होतं किंवा जमिनीसाठी गरजेचं जे होतं ते सेंद्रिय खतं होते, ते सोडून आम्ही त्या पूरक खताकडे गेलो. तसंच झाडासाठी पाणी आवश्यक जे होतं ते हवेतलं पाणी होतं, ज्याला आपण ह्युमिडिटी, मॉइश्चर, काय काय शब्द वापरता तुम्ही ते म्हणतो, त्याच्याकडे कोणीच लक्ष नाही दिलं. आणि आता काय झालं, जसं इकडे रासायनिक खताचे दुष्परिणाम सुरू झाले तसे एवढे दिवस तर ठीक आहे, जे फुकट होतं म्हणून काही जाणवलं नाही. आपण जरी खालून पाणी दिलं तरी ते वाया जायचं, जमीन राहायचं, जमीन कडक घेऊन नांगरून बसायचे नसलेले उद्योग आपल्या
त्याच्यात घालून दिली. पण तो आता काय झालं की जे सेंद्रिय त्याला खतं जसं म्हणतात की ते संपत्ताला गाईच काढून टाकले, आम्ही पुढं काढून टाकले जमीन. त्यामुळे जो सेंद्रिय शेतीचा सेंद्रिय खतांचा सेंद्रिय पदार्थाचा जो स्रोत होता तो संपवला आणि मग पूरक खतांकडे हे तिथेही जातात. जे तुम्हाला हवेतनं वनस्पती पाणी घेत होत्या ते पाणी ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपलं आणि आता आपण खाली पाणी दिलं तरी परिणाम दिसत नाही. याचं चांगलं उदाहरण माझ्या व्हिडिओमध्ये यांनी उल्लेख केला आहे. मी प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊनच केले. जसं मागच्या वर्षी देवगड समुद्र किनाऱ्यावर, आणि देवगड तर दूर आहे, पनवेल समुद्रापासून कितीतरी दूर आहे, तिथे सुद्धा मार्च महिन्यात सुद्धा आम्हाला बाहेर झोपता येत नव्हतं, इतकं दव पडायचं. नोव्हेंबरमध्ये, आता तुमच्यापैकी बरेचसे कोकणात जाऊन आलेले कोकणातले आहेत, त्यांना कल्पना असेल की नोव्हेंबर पासून पाऊस पडल्यासारखं दव पडतं कोकणात. समुद्र काठावर तर पाहायचंच काम नाही. रत्नागिरी, देवगड, गणपती, आता मी सध्या त्याच्यावरच काम करतोय. तिथे मी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सूर्योदयाच्या आधी सकाळी 6 वाजता देवगडला मी असा उभा आहे, या हाताला माझ्या समुद्र आहे, या हाताला गवत आहे, कोरडं फट गवत. तिथे पाऊस पडल्यासारखं दव पाहिजे होतं. मग समुद्र किनारी जर ही अवस्था आहे तर आपल्या इथे त्याच्यात त्या व्हिडिओत बोललोय की नागपूरला काय अवस्था आहे. हा जो ओलावा होता हा सगळा आमच्या वनस्पतीला वाढवण्याचं काम करत होता, न की तुमचे पोषक तत्व. जर पोषक तत्वाने झाडं वाढवायचे असते, झाडं हिरवे करायचे जर असतं तर विदर्भ मराठवाड्यात सगळ्यात ब्लॅक कॉटन सॉइल जमीन शेतीच्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यात सुपीक जमिनी मानल्या जातात ब्लॅक कॉटन सॉइल. आणि सगळ्यात खराब जमिनी किंवा किंबहुना मातीच नाही असा भाग आहे कोकणाचा, परंतु हिरवळ कुठं जास्त आहे कोकणात, तिकडे काहीच नाही, सगळं रखरखीत. का तिथे जास्त असायला पाहिजे होते, तर इथे जास्त असण्याचं कारण जमिनीत जरी काही नव्हतं तरी समुद्रामुळे हवा ओली व्हायची आणि त्या मॉइश्चरवर ते सगळं वाढायचं. पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे तिथलं सुद्धा मॉइश्चर संपलं. मी आता कालच रत्नागिरीवर ना, परवा तेव्हा मी बाहेर झोपलो रत्नागिरी, समुद्र दिसतो आमच्या जमिनीवर एवढ्या जवळ माहीत जाऊन. ही जी गंभीर समस्या आहे ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी, जसं सेंद्रिय खतावर लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी आम्ही त्या पूरक, तसं आम्ही इथेही या हवेतल्या नैसर्गिक पाण्यावर लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी आम्ही सगळं त्या पूरक पाण्यावर करतो. उन्हाळ्यात वगैरे बाबा खूप ऊन तापलं वगैरे तर त्यावेळेस थोडंसं पाणी देऊन झाडं जगू असं होतं. आम्ही पावसाळ्यातही 4 दिवस उघड पडली की पाणी चालू करा म्हणतो. तर याला सिंचन घोटाळा म्हटलं गेले, असाही एक सिंचन घोटाळा की हा घोटाळा झाल्यामुळे त्या जमिनीचं सगळ्यात मग ते मी ट्रॅक्टर आणि ते सगळे चक्र सुरू होतात, एक झालं की दुसरं त्याच्यात येऊन बसतं. शास्त्र कुठं पाहतच नाही. दुर्दैव म्हणजे जे आपण विज्ञानाच्या गोष्टी करतोय, थोडंसं विषयांतर करून पण विषय उदाहरण देतोय त्याचं. बिकानेर ते गंगानगर जी पाकिस्तानची बाँड्री, तर मी खूप काम केलं. पूर्ण रेताळ प्रदेश आहे. गंगानगरमध्ये आम्ही 2 वेळा ट्रॅफिक जाममध्ये अटकलो. कशामुळे ट्रॅफिक जाम होतं माहिती? ट्रॅक्टर. जिथे जमीन फावड्याने तुम्हाला खोदता येते तिथे तुम्ही ओढाने ट्रॅक्टर देतात. 2-2 कृषी विद्यापीठ आहेत तिथे. आम्हाला विकायचे ट्रॅक्टर, त्या घुसून डोक्यात. आम्हाला विकायचे ड्रिप इरिगेशन, नावा ड्रिप सगळे. तर हे जे अवैज्ञानिक, म्हणून मी सतत ते सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, जैविक शेती या भानगडीत कधीच पडत नाही. मी त्याला म्हणत असतो वैज्ञानिक शेती. तुमच्या देश हा कृषी प्रधान आहे आणि त्यामुळे जागोजागी कृषी विद्यापीठ काढली. त्यातही आमच्या महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की तिथे 4-4 कृषी विद्यापीठ आहेत. ते एवढ्यासाठी की त्या कृषीचं विज्ञान समजून घ्या. आम्ही तेवढं सोडून बाकी सगळं समजून घेतलं. कृषी विज्ञान जर समजून घेतलं तर तुमच्या शेतीला फारसे कष्टही लागत नाहीत आणि फारसा खर्चही येत. त्याचं हे ट्रॅक्टर एक चांगलं उदाहरण. जर तुम्ही हवेतले पाणी घेतलं, आता मी मूळ विषयाकडे, या हवेतलं पाणी झाडांनी घेण्याच्या यालाच मी शब्द वापरलेला आहे एअर इरिगेशन.
सॉइल इरिगेशन नाही. सॉइल इरिगेशनचा आणखीन एक प्रॉब्लेम असा येतो की पाणी खूप मोठ्या प्रमाणात लागतं. तर हवेला ठीक आहे, आता आधी फुकट होतं ते सुरू आता संपलं, त्याला काही इलाज नाही. पण आता जर आपल्याला 1 एकराची हवा ओली करायची आणि 1 एकरची जमीन ओली करायची, तर त्या जमिनी म्हणजे हवेच्या पाण्यापेक्षा 50 पट पाणी जास्त इकडे लागतं. हवेला ओलं करायला जर 1 लिटर पाणी लागत असेल तर तेवढ्याच एरियातल्या जमीन ओली करायला आपल्याला 50 लिटर पाणी लागतं. मग हे 50 लिटर पाणी मग आडवा नद्या, मग माता धरणं चाललं, कुणाला आलं सायकल ते एकमेकात. जर तुम्हाला ते तसं करायचं नसेल तर तुम्ही जर सतत हवा ओली करत राहिला, विज्ञान आता विकसित झाले, तंत्रज्ञान विकसित झाले, कृषी तंत्रज्ञानाने हवेला ओलं करण्याचे सगळे साधनं उपलब्ध केले, तर त्यांनी जर हवा ओली केली तर तुम्हाला झाडाला पाणी द्यायची गरज पडत नाही. फक्त उन्हाळ्यात तेही 10%च जमिनीला द्या, बाकी रोज एक करा. तुम्हाला पाहायचं असेल ते माझ्या घरी पण मी दाखवायचं. वाळलेली झाडे साध्या 1 लिटरच्या बॉटलमध्ये मी 15-15 दिवस 1 लिटर पाणी झाडांना जगवतो. तर ह्या हवेला ओलं करण्याला एअर इरिगेशन असं मी म्हणजे केले. त्याचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्ट खाली त्याचं रजिस्ट्रेशन पण झाले. त्याच्यावर आता मागच्या व्याख्यानात मी सांगितलं होतं, त्याचा प्रतीक खेडेकर हा ITचा प्राध्यापक आहे, म्हणतो त्या एअर इरिगेशनवरच PhD करतोय. मीच त्याचं खूप आहे. आणखी एक थोडंसं गर्वासारखं पण सांगावं असं वाटतं. मी माझी MSCची डिग्री आणखी आणलेली नाही, पण आमच्या कृषी विभागाला अभिमान वाटावा म्हणून सांगतोय. मी त्याचा खूप आहे PhD. माझी MSCची डिग्री आणखी विद्यापीठातून आणलेली नाही. तर हे एअर इरिगेशन समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता एअर इरिगेशन म्हटलं की सगळ्यांच्या परत ते डोक्यात येतं इरिगेशन. खरं ही इरिगेशन सिस्टम नाही, हे ग्लोबल वॉर्मिंगला दिलेलं उत्तर आहे एक. दुसरं, ही ऑर्गॅनिक फार्मिंगच्याही एक स्टेप पुढची पद्धत आहे. ती कसं, की मराठी विज्ञान परिषदेच्या डायसवरनं ते सांगावं की नाही थोडं मी हे करतो, पण त्याचे स्पष्टीकरण देऊन सांगेल ते की थोडंसं आध्यात्मिक टाईपचे आहे. त्याची पुरावे आणखी माहिती नसल्यामुळे मी ऑफिशियली कुठे लिहित नाही ते, पण तुमच्यासमोर मांडायला काही हरकत नसावी. उदाहरणावरून ते सांगू शकेल. तर विज्ञान काय सांगतं, हे इरिगेशन सिस्टम नाही आहे. किंवा आत्ता काय व्हायला लागलं की झाडातलं पाणी, याच्यावरही माझा व्हिडिओ आहे की निसर्गाने काय केले की ज्यावेळेस पूरक पाणी, ज्याला सिंचन म्हटलं आहे, खालून जमिनीतलं पाणी वर पाठवण्याचं मुळांच्याद्वारे कार्य चाललेलं असतं. जमिनीतलं पाणी जर झाडाला घ्यायचं असेल तर. पण विज्ञानाने काय केले, निसर्गाने काय केले की समजा एखादं आंब्याचं झाड आहे, तर त्या आंब्याच्या झाडाचा पानांचं क्षेत्रफळ जेवढं आहे त्या क्षेत्रफळातून नॉर्मल कंडिशनमध्ये जेवढं पाणी आंब्याचं झाड ते बाहेर फेकणार असतं तेवढंच पाणी वर पाठवण्याची सिस्टम त्याच्यात बसवलेली असते. त्याला चिपळूणकर सरांच्या, माझे जे अनेक मार्गदर्शक आहेत त्यापैकी कोल्हापूरचे चिपळूणकर सर पण आहेत, त्यांच्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक झाडाचा एक अपटेक इंडेक्स असतो. याचा अर्थ काय की समजा एक आंब्याचं झाड आहे 5 वर्षाचं, त्याच्या पानाच्या क्षेत्रफळातनं रोज 5 लिटर पाणी वर हवेत टाकल्या रेस्पिरेशनच्या याच्यातून 5 लिटर पाणी पाठवण्याचं व्यवस्था निसर्गाने खालून वर केलेली. परंतु आत्ता ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय व्हायला लागलं की 5च्या ऐवजी 7 लिटर पाणी बाहेर फेकण्यात आलं नाही. परंतु खालचं जे, त्याला मी माझ्या व्हिडिओत म्हणले की खाली जो 5 HP पंप बसवला आहे तो मात्र बदललेला नाही. तो 5 HP वरनं 7 HP पाणी बाहेर फेकण्यात आलंय. ओके, हे वर 5 HP पाणी जातं, राहिलेलं 2 HP पाणी लॉस भरून निघत नाही आणि मग पानांच्या कडा वाळणं सुरू होतात. हळूहळू ते सगळं झाड वाळण्याकडे जातं. तर हे जे आहे हे कशामुळे होते, तर ग्लोबल वॉर्मिंगच्या ह्याच्यात झाडाचं रेस्पिरेशन वाढतं आणि कारण टेम्परेचर वाढलं. त्यावेळेस तुम्ही एअर इरिगेशन करता त्यावेळेस काय होतं, खालनं पाणी किती काय येईल वर,
पानं आपल्याला हे पण माहीत नसतं. वास्तविक हे 4थी 5वीच्या पुस्तकात सांगितलेलं आहे सगळं. हे काही फार कुठलं रॉकेट सायन्स नाही की झाडं पानातनं पण अन्न पाणी घेतात. मग आम्ही जर हवेत पर्याप्त ओलावा निर्माण केला, याचं चांगले उदाहरण आहे की डोंगरांवर, टेकड्यांवर, खडकांवर मोठमोठी झाडं वाढलेली दिसतात तुम्हाला. त्यांना कुठं जमिनीत पाणी कोण देतं? किंवा यांच्या तिकडे जाताना म्हणजे भोरला जो नेकलेस पॉईंट आहे, त्या नेकलेस पॉईंटच्या तिथे जर खाली पाहिलं तर एक बंद पडलेली कंपनी आहे, त्याची चिमणी आहे जवळपास 100-1 टाईल्सची कंपनी. आता ती कंपनी बंद होऊन कित्येक वर्ष झाले, पण त्या चिमणीवर बघा किती मोठी वृक्षसंपदा उभी झाली. कोणी पाणी दिलं, कुठलं खत टाकलं, काय? हेच तुम्हाला सांगतं निसर्ग की बघा याच्याकडे. आम्ही बसतो ओलीत करत जमिनीला. त्याला कारण मागे जे 2 धरणं आहेत, भाटगर आणि कलिंगड, ते आणि खालून नदी, याच्यामुळे तिथे कायम ओलावा हवेत राहतं आणि त्या परिसरावरती झाडं वाढतात. तर हे पाणी तर आम्ही कृत्रिम, आता एवढ्या दिवस फुकट होतं तुमच्याजवळ, परंतु आता ते संपलं तर तुम्हाला ते हवेत निर्माण करायचं. तुम्ही जर आता कृत्रिम पद्धतीने ते केलं तर आपोआप तापमान पण खाली येतं. झाडं पानातलं पाणी तर घेतीलच, पण तापमान कमी झाल्यामुळे लगेच त्याचं इव्हॅपोट्रान्सपिरेशन जे तांत्रिक शब्द आहेत त्याला, तो रेट कमी होतो ते तापमान खाली आल्यामुळे. आणि मग खालच्या पाण्यावरच झाड वाढू शकतं. ती गरज नाही वरच्या पाणी घेतलेलंच असतं. तर हा एक जमिनीतल्या पाणी देण्याच्या, हवेतनं पाणी देण्याचा मुद्दा आहे की तापमान पण कमी करतो. झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले ज्या वातावरणातल्या परिस्थिती पाहिजे असते वातावरणाची, ती परिस्थिती निर्माण करण्याचं काम सुद्धा एअर इरिगेशन करतं. पाणी तर देतच, पण झाडाच्या वाढीला पूर्ण मी जे जिथे जिथे काम करतात त्या तिथे केवळ 3-4 रेनगन बसवल्या किंवा तिथं मायक्रो स्प्रिंकलर, एकरच्या एकर AC झाल्यासारखं होतं, एअर कंडिशनिंग केल्यासारखं होतं. एका रूमचं एअर कंडिशनिंग करायचं तर 40-50 हजार रुपये खर्च येतो. तिथे 40-50 हजारात 5 एकर तुम्हाला AC करता येतं. एवढंच होतं. याचा आणखीन एक फायदा असा होतो की परागीकरणासाठी पेट्या ठेवा म्हणतात मधमाशाच्या. का नाही येत मधमाशा तशा तुमच्या तिथे? कारण तिथं तापमान वाढलेलं असतं, त्यामुळे सगळ्या मधमाशा निघून जातात. तुम्ही तुमच्या शेतामध्ये एअर इरिगेशन मोठ्या प्रमाणात करा, ढिगाने मधमाशा आहेत. मला एक बळीराजा मासिकाने घेतलेली मुलाखत एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये शेवटी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर केवळ 2 महिन्यात त्याच्याकडे अर्ध्या-पाऊण एकराची बाग येते, 6 मधमाशाचे पोळे लागले. तो आत्ता मी नुकताच माझ्या घरी गावच्या शेताचा आंब्याचा व्हिडिओ टाकलाय. तर यावर्षीपासून तिथे एअर इरिगेशन केलं, 2-3 पोळे लागले. हे आतापर्यंत एखादं कुठेतरी टाकायचं. म्हणजे जीवसृष्टीवर परिणाम. जीवसृष्टीच्या संदर्भात आणखीन एक उल्लेख करून टाकतो की जीवसृष्टीमध्ये मनुष्य प्राणी पण येतो. आपल्याला ही ह्युमिडिटीची गरज असते, कारण नाकातनं जेव्हा गरम हवा आत जाते, त्याच्यात जर ओलावा नसले तर नाकाला सुकवण्याचं काम ती गरम हवा करते. आणि मग जे हवेमध्ये जे धुळीचे कण किंवा काही पोल्युशन असलेलं हे असेल ते तुमच्या ह्याच्यात जातं. आणि आत्ता बातम्या आहेत पेपरला की लंग इन्फेक्शनचे पेशंट वाढत आहेत. त्याच्यावर हे वेड्यासारखे औषधं देत बसले. खरं रूट कॉज काय? विज्ञानाने काय सांगितलं होतं की तिथं ओलावा कमी पडतोय, तो ओलावा म्हणून माझ्या एका मागच्या वर्षी एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये IT वाल्यांचं मांडलं होतं की आम्हाला असं काहीतरी डिव्हाइस करून किंवा माणसाच्या सोसायट्यांवर आता एअर इरिगेशन करायला लागणार आहे. मी माझ्या तिथे केले, मला वाटतं ताईंच्या इथे केले ना, ताईने कुठल्या ह्याच्यात बसवलेले. तिथे आमराई म्हणून जे आहे आपला थिएटर आमचं, सिटी प्राईडच्या समोर आमराई म्हणून आहे. तिथे 2 एकरात 2 भावांचं बनले आहेत. तर तिथे मी रेनगन बसवले आहेत. त्यांचे सगळे कामच संपले. नाही तर आधी 3-3 माळी ते एक्सपर्ट आणि ते सगळं चाललेलं होतं. मागच्या वर्षी त्या बसवून दिल्या आहेत तिथे. म्हणजे पाणी देण्याचा प्रश्न मिटला, झाडांना खतं देण्याचा प्रश्न मिटला, तापमान पूर्ण तो कॅम्पसच AC राहायला लागला. साधं नुसतं रेनगन बसवलं, काय नाही एअर इरिगेशन केलं. आता हा एक झाला मुद्दा. यात मी आता बोललोय तुम्हाला की सेंद्रिय शेतीच्याही एक पाऊल पुढे एअर इरिगेशन. तर हे हवेतलं जे पाणी आहे
त्याचा हा एक भाग कुठेही उल्लेख केला जात नाही, जो माझ्या ओळखीच्यांना मी सगळ्यांना सांगितलेला आहे की झाडं जमिनीतनं किती घेतात, काय घेतात याचा जर अभ्यास करायचा असेल तर मी एक नेहमीच्या आंब्याचं उदाहरण देत असतो की एक पोय लावली आंब्याची, तुम्ही लावताना काय 25, 30, 50 ग्रामची असते, 2-5 वर्षात ते झाड मोठं होतं. हे झाड मोठं कसं झालं असं विचारलं तर तुम्ही काय सांगता? त्यांनी जमिनीतले पोषक तत्व घेतले, आम्ही जे खतं टाकली होती त्यातले पोषक तत्व घेतले आणि ते झाड मोठं झालं. पण हे अर्ध सत्य. बॉटनी काहीतरी वेगळंच सांगते. वेळेकर साहेब ऐकले बॉटनी काय सांगतं? या झाडाने जमिनीतनं किती घेतलं किंवा तुम्ही दिलेलं किती घेतलं याचा जर अभ्यास करायचा असेल ते झाड उपटा, त्याचं वजन करा. समजा 100 किलो वजन भरलं त्याचं ॲनालिसिस करा. त्यामध्ये 99% 99 किलो फक्त 3च घटक असतात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, जे तुम्ही कधीही देणार नसता, देत नाही. राहिलेल्या अर्धा 1% आत्ता जी सगळी झिकझिक चालली आहे, रासायनिक शेती, सेंद्रिय शेती, जे ती सगळी फक्त 1% चालली. खत कारखाने, सबसिड्या, हे सगळं त्या 1% चालले. बरं, विज्ञान त्याच्यातली आणखी पुढे आणखीन सांगतो, बॉटनीतलंच देते की हे झाडाला जे एकूण 16-17 पोषक तत्व लागतात त्यातले हे 3 गेले, राहिलेले 13-14 काय. तर एक असाही प्रयोग झाला केला, असाही केला म्हणजे संशोधन झालेलं आहे विद्यापीठामध्ये ते की स्टरलाइज सँड घेतली, त्याच्यात काहीच नाही, त्याच्यात बी रुजवलं, त्याला रोज डिस्टिल वॉटर दिलं, ते झाड मोठं झालं. ते झाड उठून ॲनालिसिस केलं, त्यात झाडाचे सगळे घटक मिळाले. कुठून आले? म्हणजे हवेत न घेतात. म्हणजे एअर इरिगेशन ही पाणी देण्याची केवळ पद्धत नाही, खत देण्याची पण. त्या खत देण्याच्या ह्याच्यात मी जे म्हटलं की त्याला माझ्याकडे वैज्ञानिक असतात, मी असं फॉर्म काही सांगू शकत नाही, पण जे अनुभव आले किंवा आपण सगळे भारतीय लोक थोडंसं याच्यातले आहोत, धार्मिक प्रत्यक्ष धार्मिक मानसिकता असल्यामुळे त्या ह्याच्यात नाव काही द्या तुम्ही. तो एक तार्किकदृष्ट्या मी त्याचा विचार केला होता की हवेतनं जे पोषक तत्व येतात हे सगळे ग्रहताऱ्यांचे सगळे उलथापालथ त्याच्यातनं झालेले असं सगळं एक वाचण्यात येतात. तर हे जे घटक आहेत आणि तुम्ही देतात ते घटक, त्यातला काय फरक आहे हा मी पहिल्यांदाच मांडतो एक प्रकारे, ते केलेलं नाही. तर याच्यातला फरक असा आहे की सजीव आणि निर्जीव सृष्टी यातला जो फरक आहे, तर तो फरक समजून घेतला की मग यातला फरक तुम्हाला समजेल. कुठल्याही शरीराला हालचाल करायची असेल तर शक्तीची गरज असते, आणि ही शक्ती जर निर्माण करायची असेल तर त्याला भोजनाची गरज असते. मग सजीव सृष्टी घेतली तर भोजन आपली माहिती आहे, निर्जीव सृष्टी कार आहे, मोटरसायकल आहे, याच्यातही त्याचं भोजन काय तर पेट्रोल. पण या दोघांच्या भोजनातला एक फरक असा आहे की ह्या ज्या निर्जीव सृष्टीला जे भोजन देतात ते मॅनमेड असतं, मनुष्याने निर्माण केलेलं भोजन असतं, आणि जिला सजीव सृष्टी म्हणतो याचं भोजन हे निसर्गाने केलेलं असतं. हवेत म्हणजे पोषक तत्व झाडं देतात ते निसर्गाने. पण आता इथे एक थोडंसं वादाचा विषय येतो की जरी तुम्ही सेंद्रिय शेतीच योग्य म्हणत असला तरी हा विचार जर पटत असेल तर ती योग्य नाही म्हणा, कारण सेंद्रिय खतं सुद्धा तुम्ही मॅनमेड म्हणूनच टाकता. याच्यातून होणार काय, होते काय की हे जे पंचमहाभूत म्हणून वाटण्यास त्याला पंचमहाभूताकडनं घेतलेले पोषक तत्व जे आहेत यातला फरक आणि माणसाने खाऊ घातलेल्या भोजनाचा फरक हा इथे जर लक्षात घ्यायचा असेल त्याला मी नेहमी उदाहरण देतो. 2 मुलं आहेत 10-11 वर्षाची, एक शहरात वाढलेला आहे तुमच्या कृत्रिम खाद्यावर आणि एक खेड्यात वाढलेला आहे जो तिथं निसर्गात जे मिळतं ते खातो, पंचमहाभूतांनी केलेलं आणखीन त्याला सांगता म्हणायचं. या दोघांना कुठेतरी अननोन ठिकाणी नेऊन सोडून द्यायचं. या दोघांपैकी जो शहरातला असतो तो तिथेच रडत बसतो आणि जो खेड्यातला असतो तो बरोबर काहीतरी कृती करून आपल्या घरी परत येतो. हे का होतं?
कारण त्यांनी मॅनमेड फूड खाल्लं आणि यांनी पंचमहाभूतात किंवा आम्ही आत्ता म्हणतोय की आमचे आता एवढे विद्यापीठ उघडले, IIT, IIM हे सगळं उघडलं आहे, रिसर्च खूप मोठ्या प्रमाणावर चाललं आहे. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला हे म्हणतो की आमच्या पूर्वजांनी एवढाले मंदिरं कशी बांधली, त्या हे कशा खोदल्या, लेण्या वगैरे, हे जे संशोधनासारख्या काही गोष्टी सांगतो, तर हे यांच्याकडनं कुठून आलं? तर मी माझ्या व्यक्तिगत त्याच्याकडे म्हणतोय की हे कदाचित त्या पंचमहाभूताच्या अन्नाचा परिणाम असावा असं त्यालाच मी आध्यात्मिक म्हणतो थोडंसं असल्यानं. त्याचे पुरावे मी आणखी मला मिळू शकलेले नाही आहेत, परंतु हे तार्किक दृष्टीने मी विचार करून केले आणि हे ह्याचाच परिणाम. आता आम्ही एवढे पोषक तत्वाच्या ह्याच्या गोष्टी करतोय, झाडातही आम्ही विद्यापीठामध्ये सगळे संशोधनं चालले आणि मग संशोधनं चालले तर पेस्ट म्हणजे कीड रोग हे का वाढत चालले? तर झाडांना सुद्धा आम्ही पंचमहाभूताचं पोषण न मिळता मनुष्य निर्मित पोषण देतोय, सेंद्रिय असू द्या की रासायनिक असू द्या, आणि त्यामुळे त्या झाडाचा रेजिस्टन्स पॉवर कमी होत चाललाय. एक आणखीनही एक कारण आहे दुसरं, तेही मी नंतर सांगतो. आणि त्यामुळे हे सगळे रोग कीड त्याच्यावर अटॅक करतायत. त्याला मी गमतीने एक हेही म्हणतोय आजकाल की आम्ही जर आत्ताही हे सेंद्रिय रासायनिक करत बसलो, ते सगळं मॅनमेड जर झाडांना देऊन किंवा आम्ही खात बसलो सगळं, तर एक वेळ अशी येईल 100, 50, 200, 500 वर्षांनी आम्ही सगळे रोबोटमध्ये कन्वर्ट होतो, तर स्वतःचा कॉमन सेन्स येणारच नाही. झाडांच्या कीड रोगाचा एक थोडंसं विषयांतर करून बरेचसे प्रॅक्टिकल करणारे लोक असल्यामुळे सांगेल की आपण 4थी 5वीच्या पुस्तकात शिकलोय की झाडं जमिनीतनं फक्त खनिजं घेतात आणि खनिजं असतात कुठे? ते असतात सबसॉइल खोल भागात, तिथं पेरेंट मटेरियल आहे त्याचं. परंतु आम्ही या इरिगेशन सिस्टममुळे, सॉइल इरिगेशन सिस्टममुळे वर पाणी दिल्यामुळे ते मुळांना आयतोबा सगळे तिथंच पाणी मिळतं, ते मुळं खाली जातच नाही, त्यांना खनिजं मिळतच नाही. खनिजाचा रोल काय होता प्लॅंट बॉडीमध्ये? त्याचा रेजिस्टन्स पॉवर, ताकद वाढवणे, ते त्याच्यात येत नाही. त्याचंच उत्पादन केलेलं आम्ही खातो, आमच्याही शरीरात येत नाही. आणि म्हणून आम्ही सांगतो आमचे जुने लोक फार ताकदवर होते, ते तर काहीच खात नव्हते. तुम्ही तर सगळे व्हिटॅमिन प्रोटीन मोजून वापरून सगळं खातात, मग तुम्हाला का ते येत नाही? तर त्याचं एक कारण असावं असं मी समजतो. तर हे जे एअर इरिगेशन आम्ही जोपर्यंत आता अप्लाय करणार नाही, तोपर्यंत इथून पुढे तुम्ही सेंद्रिय शेती करा नाही तर रासायनिक करा, शेतीचं भवितव्य अंधारातच राहणार आहे. एक मुद्दा याच्यातला परत बॉटनीकडे जातोय की बॉटनी काय सांगते मला की फुलापासून फळामध्ये जर कन्व्हर्शन व्हायचं असेल तर त्याला 50% जास्त हवेत बोलावा पाहिजे. आत्ता पावसाळ्याचे दिवस सोडले तर किती असतो माहिती? 10-15%. आणि याचं चांगलं उदाहरण तुमच्या समोर आहे. यावर्षी आंब्याला मोहर बघा खूप आला होता. कोकणात माझ्या शहापूरला माझी एक साईट आहे, तर 450-500 कलमे, त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे. किंवा माझ्या घरी गावी कापसाची शेती. दिवाळीच्या दरम्यानी अमरावतीलाही आला एक अनुभव याचा तुरीचा. दिवाळीच्या दरम्यानी तुरीला पूर्ण शेत पिवळे दिसायचे, इतकं फ्लावरिंग होतं. आणि मार्चमध्ये त्याला पीक विचारलं तर काहीच नाही, कारण फुलाचं शेंगामध्ये कन्व्हर्शन व्हायला जे मॉइश्चर पाहिजे होतं ते नव्हतं. पण तिथल्या एक जीवनाला ॲक्सिडेंटही असू शकतो. म्हणजे तिथल्या तिथे 2 साईट होत्या. एका साईटमध्ये एअर इरिगेशन केलं होतं, दुसरी साईट नवीन होती, तिथं सिस्टम नव्हतं. या साईटवर तुरी झाली. खरं ते आज येणार होते, त्यांनी केलं होतं काही विसरलेलं दिसते अमरावतीला. आणि जिथे एअर इरिगेशन केलं नव्हतं तिथे मात्र काय सेम आंब्याचं झालं. शहापूरच्या साईटवर मी जानेवारीत गेलो, जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यात पानं दिसत नव्हते, एवढा मोहर होता आंब्या. फेब्रुवारीच्या शेवटी मागच्या वर्षी बघा 2च दिवसासाठी आभाळ आलं. आभाळ आलं की होत काय असतं? टेम्परेचर वाढतं. म्हणजे आधीच टेम्परेचरचा परिणाम, ह्युमिडिटी कमी, आणि हे टेम्परेचर आलं की आणखीनच ह्युमिडिटी कमी होते. सगळा मोहर झाला. अक्षरशः 450 झाडापासून 40 सुद्धा आंबे मिळाले नाही. एवढा जबरदस्त परिणाम या ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी
त्याला म्हणतो हवेतल्या ओलाव्याचा होतो. आणि त्यामुळे इथून पुढे रबीमध्ये जे पीक घेतलं जायचं, खरं रबीमध्ये तर पाऊस नसतो, पाणी नसतं. तर मी तरी विदर्भ मराठवाड्यात मला चांगलं आठवतं, आम्ही लहान असताना पावसाच्या पाण्यावर 3-3 पिकं घेतल्या. ते का आम्ही म्हणतोय जमिनीचं पाणी, पण ते सत्य ते नव्हतं, ते अर्ध सत्य होतं. खरं सत्य होतं की दव खूप असायचं आणि त्या दवावर ते पिकं. हरभऱ्याचं ते लोक आहेत ते सगळेजण सांगू शकतील. कालच त्यांनी रिपोर्ट लिहिला फेसबुकला की हरभरा खूप चांगला आला. तिथे शेताच्या बाजूने नदीच आहे, त्यामुळे हवेत ओलावा खूप आहे. तर जोपर्यंत हवेत आम्ही ओलावा निर्माण करणार नाही तोपर्यंत इथून पुढे मी थोडंसं अवघड वाक्य असं म्हणतोय, डेअरिंग करतोय ते म्हणण्याचं की रबीचं पीक येण्याची शक्यता नाही. जर तुम्ही एअर इरिगेशन केलं तरच. एवढे इतके घोटाळे केवळ हवेतलं मॉइश्चर आम्ही संपवलं कशाने, काय ते नंतर पाहिजे, त्यातनं हे सगळं होत चाललंय. त्यामुळे आता इथून पुढे हे मी म्हणतोय म्हणून नाही, ती काळाची गरज म्हणून तुम्हाला एअर इरिगेशन करणं गरजेचं आहे. धन्यवाद. आता मी मुद्दा मध्येच थांबतो, जास्त बोलू नये, तुम्ही जास्त विचारावं या. तोच प्रश्न विचारला आहे. तंत्रज्ञान कुठलेही वापरता येतं, मूळ विज्ञान समजणं महत्वाचं होतं ते म्हणणे. तंत्रज्ञानात मी जे सध्या वापर करतोय तर 2 गोष्टींचा मी वापर करतो. एक तर हंगामी पिकं असतील किंवा तुमच्या गॅलरीतली झाडं असतील, गॅलरीत काही रेनगन लावता येतील, तिथं मायक्रो स्प्रिंकलर वापरा. स्प्रिंकलर आणि फॉगर हे नाही. स्प्रिंकलर जे वापरले जातात तर त्याची जी पाण्याच्या थेंबाची साईज असते, ड्रॉपलेट साईज जे म्हणतो आहे, ती इतकी जास्त असते ते हवेत तरंगत नाही, हवेत ओल नाही करत, ते जमिनीला ओलं करतात, ते खाली पडतात. आणि फॉगरची इतकी बारीक असते की आम्ही ट्रॉपिकल कंट्रीत राहत असल्यामुळे आमचं तापमान इतकं जास्त असते की ते लगेच इव्हॉपरेट होतं. माझ्या हे फील्डच्या अनुभवावरनं मी या निष्कर्षाला आलोय की रेनगन आणि मायक्रो स्प्रिंकलर हे दोन्ही ते काम सहज करतात, हवेला ओलं करण्यात. आपल्याला जमीन ओली नाही करायची. साधा स्प्रिंकलर नाही, कारण त्याच्या पाण्याच्या थेंबाची आपल्याला हवा ओली करायची, तर ती हवेत राहतच नाही, त्यामुळे हवा ओली नाही होत. रेनगन चालेल, पण सीझनल क्रॉपला रेनगन नाही चालणार, कारण त्याचे काही थेंब मोठे पण पडतात, ते सगळं त्याच्यावर उडून ते खराब होतात. बसूनच त्याला जो रेनगन म्हणाला, त्या रेनगनचा जो पार्टिकल साईज आहे तो साध्या स्प्रिंकलर पेक्षा पण जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की रेनगन जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला जमिनीपासून साधारणपणे 6 ते 7 फुटावर रेनगन चालू असतं, त्यामुळे त्याच्यामधून पण जास्त थेंब बाहेर पडणार आहे आणि तो त्या पिकांना जमिनीमध्ये जाणार आहे जास्त करून. हवेत कसा राहील? ऍक्च्युली काय होतं की तुम्ही दुकानदाराकडे गेलात ना की ऍक्च्युली एक थोडीशी कल्पनाशी झाली, कारण प्रायमरी पहिलंच हे असल्यामुळे रेनगन पेक्षा पेनगन शब्द जर मी वापरला तो जास्त. पेनगन जर वापरला तर हे होत नाही. पेनगन म्हणजे अगदी छोटी रेनगन असते, त्या 10-10 हॉर्स पॉवरवर चालणाऱ्या 500-500 फूट जाणाऱ्या वगैरे त्या गन नाही लावायच्या, पेनगन लावायच्या. पेनगनचे 10% थेंब मोठे खाली पडतातच, पण पेनगनचं होतं काय की त्याचा स्प्रिंकलरचा अँगल असा असतो, गनचा असा असतो, हवेत पाणी मारतो. तुम्ही जर 8 फूट हाईटवर गन लावली तर ते टोटल 17 फूट हाईटवर जाते आणि मग ते डिस्पर्स होऊन हळू खाली येतं. त्यामुळे तो हवेला ओलं करतच खाली येतात ते. आणि दुसरं त्यातलं मी जे म्हटलं की झाडं हवेतनं न्यूट्रिएंट घेतात, हवेत ते असतात, फक्त कंडिशन हवेत ह्युमिडिटी 40-50% वर पाहिजे. मग तुम्ही जेवढा मोठा एअर कॉलम ओला कराल तेवढे जास्त न्यूट्रिएंट तुमच्या झाडाला मिळतील. ते मी प्रत्यक्ष करतोय. हा, गन जेवढी जास्त उंच कराल तेवढं, पण मायक्रो स्प्रिंकलर मेंटेनन्सच्या दृष्टीने इतकं उंच करता येत नाही. म्हणून आता आम्ही रत्नागिरीजवळ नेवऱ्याला जवळपास 8
8 एकरावर पूर्ण मायक्रो स्प्रिंकलरच लावतो. मोठी आंब्याची कलम त्याला हे वापरतो, कारण तिथल्या डिझाईनमध्ये ते बसत नाही. कसं मेथडॉलॉजी काय मायक्रो स्प्रिंकलर लावायचं? मी 8 फुटावर पाईप लॅटरल टाकतोय, त्याच्यावर डायरेक्ट मायक्रो स्प्रिंकलर. आणि काही नाही, 10 बाय 10वर लावायचे. एक लक्षात घ्या, इरिगेशन डिपार्टमेंटवाल्यांना तुमच्या इरिगेशनचं डिझाईन नका केलं, कारण त्यांचे उद्देश तुमचं शेत ओलं करणं नसते. काही अपवाद असतील त्याला, त्यांचं मटेरियल विकणं असतं, त्यामुळे ते त्यांच्या सोयीने त्याचं डिझाईन करतात. वास्तविक फार काही खर्चिक डिझाईन नसतात हे. आणि पेनगन आणि हे वापरल्यानंतर तुम्हाला काही पाईपलाईन बदलायची गरज नसते, पंप बदलायची गरज, त्याच्यावरच ते सगळं ऍडजस्ट करता येतं. मला बरेच जण आर्थिक विचारतात की खर्चाच्या बाबतीत, तर याला काही वेगळे फारसे खर्च येत नाही, फक्त डिझाईन आपलं आपण करायचंय. कारण त्याचं मी उदाहरण देतो की एक मायक्रो स्प्रिंकलर 6 फूट पाणी इकडे फेकते, 6 फूट इकडे फेकते, म्हणजे 12 फूट त्याचं हे चाललं. तर हे काय करतात, त्याचा अर्धच अंतर ठेवून 5-5 फुटावरच लाईन टाकतात. काही गरज नाही, तुम्ही 10-10 फुटावर टाका. कारण 5-5 फुटावर का टाकतात, तर त्यांना जमीन ओली करायची असते. तेवढं पाणी खाली पडलं पाहिजे, आम्हाला जमीन ओलीच करायची नाही, आम्हाला हवा ओली करायची. हवेला 10-10 फुटावर जरी घेतले, 2 फुटावर, त्याला ओव्हरलॅपिंग म्हणतात त्यांच्या टेक्निकल याच्यात, ते 100% ओव्हरलॅपिंग करा. आपण फक्त 2च फुटाचं ओव्हरलॅपिंग केलं तरी आपला उद्देश सफल. रेन पाईपचा अनुभव असा आहे की पाणी खूप जास्त लागतं, जमीन खूप जास्त ओली होते, आपल्याला जमीन तेवढी ओली करायची नाही. आणि एक लक्षात, तुम्ही काही वापरा, मी रिकमेंड करत नाहीये, फक्त एक लक्षात घ्यायचं की तिथं ओलीत केल्याच्या नंतर त्या शेताच्या बाजूला उभं राहिलं तर तुम्हाला थंडावा जाणवा. ते गावठी पद्धती मी बऱ्याचशा हे करत असतो, ते मीटर लावा, ह्युमिडिटी पर्यंत होते तिथे बाजूला शेत. आणि याचा अनुभव तुम्ही पितळेचे जे स्प्रिंकलर ते एका प्लॉटमध्ये लावा, दुसरीकडे मायक्रो स्प्रिंकलर, पितळेच्या प्लॉटमध्ये थंडावा निर्माण होत नाही. आपण पाणी म्हणजे हवेतनं सगळं मॉइश्चरमधनं पाणी शोधून घेतलं तर आपण लिक्विड फर्टिलायझर्स वापरली आणि तीच मायक्रो स्प्रिंकलरमधून स्प्रे केली तर त्याचा ॲडिशनल बेनिफिट काय मिळू शकतो का? 2 स्तरे देते. ॲडिशनल इफेक्ट फारसा काही परिणाम होतो. दुसरं उत्तर पेट देतोय की आम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं की शेती म्हणजे खूप कष्ट, खूप खर्च. तर हे विज्ञान समजून न घेता केल्यामुळे आम्हाला काहीतरी विकायचं असते म्हणून तुम्हाला खोटं घेऊन काहीतरी सांगतो आम्ही, हे असं परिणाम करते तसं परिणाम करते. काय करत नसते, झाडं जमिनीतनं काही घेणार नसतात, त्यांचं काही घेणार नसतात. तुम्हाला कंट्रोल कंडिशनमध्ये काही जर करायचं असेल, आता जसं आपण रोज जगतोच आहे, आपण काही आजारी पेशंट म्हणून फिरत नाही, पण काही जण कोल्हापूरला जातात ना पैलवान खायला, वेगळा खुराक, तसे काही प्रयोग असतील तर ते वेगळं. पण नॉर्मल कंडिशन मधली शेती करायची असेल त्याला काही दिसून तिथे स्वतःसाठी करते, तिला काहीच करत नाही काय टाकायचं, तिच्यापुरतं सगळं मिळणार आहे त्याला. हे विनाकारण आम्हाला काहीतरी विकायचं असतं म्हणून बोलवतोय. इस्रायलमध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना ज्या पद्धतीने शेती केली जाते अशा पद्धतीचा अभ्यास पण आपल्याकडे शेती केली तर सगळं जग म्हणतं की भारतातली शेती सर्वात ॲडव्हान्स होती. आम्ही ते इस्रायलला जाऊन पाहून येतो. इथं निसर्ग तुमच्यावर एवढा उधळलेला आहे, फक्त त्याचा वैज्ञानिक पद्धतीनं वापर जर केला तर सगळे रिटर्न्स मिळतात. इस्रायलला त्यांच्या गव्हर्नमेंटचे हे काय आहेत, नियम काय आहेत, तिथं शेतकऱ्यांना सबसिड्या कशा द्यायला वगैरे सगळ्या याचा अभ्यास करा. ते आपल्या इथं कुठंच बसत नाही. तुमच्या इथे इस्रायल टेक्निक वापरून तुम्ही 10 क्विंटल, एका क्विंटलच्या वेळी 10 क्विंटल काढा, त्याला पैसे किती मिळणार आहे? मी जे बोलतोय ते शेतकरी वाचवण्यासाठी बोलतोय. देश नंतर, आधी शेतकरी वाचला तर देश वाचला. सॉरी ती मी या चिंधीबद्दल बोलणार असेल 30 फूट मला तर 30 फुटापेक्षा जास्त होईल, 100 फुटाच्या आसपास. आणि जे वडिवाचा पाऊस होतो किंवा ते विटांची बांधणी आहे त्या चिंधीची, तर त्यांनी विटांनी शोषलं तरी त्या बाहेर ब्रिक्स आहेत, पुरेसं पाणी मिळत नसेल. आणखी एक गोष्टी होतो तुमच्या म्हणण्याला की एरोपॉनिक म्हणून काही वनस्पती आहेत जे फक्त शोभेचे आहेत आणि एवढं आकर्षक पण नाहीत त्या, पण त्या 100% हवेतून पाणी मिळतात. त्यामुळे हवेतनं न्यूट्रिएंट मिळत नाहीत. हे जे चॅलेंज बिलेंज सारख्या गोष्टी आहेत
मनी प्लांटला कुठले न्यूट्रिएंट टाकता तुम्ही वाढत जाता ना, तरी ह्याच तर गोष्टी सिद्ध करतात. आपण जेव्हा मिश्र शेती करतो तर त्यामध्ये काय विचार करायला हवा मायक्रोस्प्रिंकलर हे काहीही लागतात ना? मी हे आता जे बोलतोय पिकानुसार बोलत नाही, मी वनस्पतीच्या ज्या गरजा आहेत, मग आपलं पीक वनस्पती आहे का नाही एवढं त्या दृष्टीने सगळ्यांना कॉमन आहे. मला बरेच जण विचारतात गव्हाला चालेल का, ज्वारीला चालेल का, आंब्याला चालेल. हे वनस्पतीची गरज आहे. जसं आता मी सांगितलं माणसांना पण गरज आहे. येणाऱ्या संकटाचं सावधानतेचा इशारा देण्यासाठी हे खरं लेक्चर ऑर्गनाईज केलं एक प्रकारे, की आम्ही हवेच्या ओलाव्याचा कुठेही विचार न करता सगळे नियोजन चालले. आता जसं म्हटलं मी की लंग इन्फेक्शनचे पेशंट वाटते, त्याला औषधं देत आहेत. इम्युनिटी वाढवा तुमच्या घरातली, काही हे नाही करायला लागणार. पीक निहाय विचार न करता समजा कुठलीही पिके लावली तर साधारण तुम्ही डोंगर मानाने त्याचा हे काय सांगा 10 फूट बाय 10 फुटावरती फॉगर किती उंचावर? सध्या ते एवढे जास्त उंचावर घ्यायला तेवढं चांगलं, कारण हवेचा कॉलम तुम्हाला जास्त मोठा असावा लागतो. पण व्यवहारात बसलं पाहिजे, कारण मायक्रो स्प्रिंकलर जास्त उंचावर लावले तर त्याचे रिपेरी वगैरे कचरा अटकतो, म्हणजे अवघड जातं. हे आता मी एक्सेप्शनल केस म्हणून रत्नागिरीला 8 फुटावर घेतो. जनरली आम्ही 1 मीटर म्हणजे 3 फुटावरच मायक्रो स्प्रिंकलर घेतो. मला अजून एक प्रश्न आहे, म्हणजे मायक्रो इरिगेशन आपण मायक्रो स्प्रिंकलरने काही केलं, पण एक्सेस मॉइश्चरमुळे बुरशी वगैरे त्याचे काही इश्यू येऊ शकतो? एक मी काय बोलतोय की 50 ते 60% वर ह्युमिडिटी जायला नको. हा तू म्हणतोय तो बिलकुल टेक्निकल, तो ॲग्रिकल्चरवाला असल्यामुळे तो तात्विकच प्रश्न विचारणार. द्राक्षामध्ये हा प्रॉब्लेम येतो ह्युमिडिटी वाढली की. पण मग द्राक्षाचा आपण मायक्रो हे स्प्रिंकलर किंवा गन वर लावत नाही, खाली लावतो. कारण द्राक्षाचे आता माझ्याकडे येत आहेत केसेस की करपल्यासारखे होत आहेत झाडं, त्याला खाली लावा तुम्ही मायक्रो स्प्रिंकलर. ह्युमिडिटी मेंटेन करा. द्राक्षालाही शेवटी 25-30% त्या याच्या सेटिंगच्या काळात लागते त्याला. आत्ता बिलकुल 10-15%वर आहे. हे क्रॉप टू क्रॉप स्पेसिफिक तिथलं डिझाईन करायला लागेल. आता मी जनरल कंडिशन तुमच्या समोर मांडतोय. ते आता ज्या याच्याकडे आपण लक्ष देत नाहीये त्याच्याकडे, ते आपले महेश बसलाय यावर्षी तर त्याचा अनुभव विचारा, ह्युमिडिटीचा काय परिणाम. तिथे काजूची लागवड आहे, त्याचे फोटोही पाहिजेत आहेत. मायक्रो स्प्रिंकलर लावून तो किंवा पाणी फवारे करून त्यांनी टवटवीत काजून याच्यातच आले होते. त्याचे मला जानेवारीतच आले होते ना, आपले मार्चपासून सुरू होते, त्याचे जानेवारीतच आले. पण मधल्या काळात मुलीची परीक्षा होती म्हणून तो 15 दिवसासाठी फक्त इकडे आला. तिथे ते मायक्रो स्प्रिंकलर ते चालले नाही, पूर्ण काजूच होते. ते फळं लागले तिथे पण सुरू पाहिजे तर फोटो व्हिडिओ आहेत. मग हे जर ह्युमिडिटीशी संबंधित नसतं, दवाशी संबंधित नसतं तर असं व्हायला नको होतं. आता हे जे म्हणजे एअर इरिगेशन करायचं आहे तर नॉर्मली ज्या फळबागा वगैरे असतात ज्याच्यामध्ये आंबा, नारळ, पोकळी वगैरे ही सगळी झाडे आहेत जी त्यांची ॲव्हरेज उंची 25 फुटापेक्षा वर असते, तर त्यांच्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. प्रॅक्टिकली मी जे आत्ता करतोय त्याच्यात अनुभव असा आहे की त्याला लॉ ऑफ इक्विलिब्रियम म्हणतोय. तुम्ही तेवढी व्यावहारिक दृष्टीने तुम्हाला जेवढी सोयीची एवढ्या हाईटवर गन लावा, तेवढी हवा जरी झाली वरची जर कोरडी असेल हवा तर ते झाडं शोषून घेतात. ते झाडावर करायचंच नाही आपल्याला, काही झाडावर पाणी टाकायचंच नाही. झाडाच्या आत्ता जे देवगडला आम्ही प्रयोग केला आहे तर तिथे झाडाच्या वर स्प्रिंकलर फिरवले किंवा पाठीवरच्या पंपाने पण नुसतं 2 झाडाच्या मधनं ते घेऊन आलेत तर झाडं ॲब्सॉर्ब आहे. याच्यात एक लक्षात घ्या, तुम्ही पाणी देणे आणि हवेतनं झाडाला पाणी घ्यायला लावणे याच्यासाठी इंग्रजीत एक शब्द मी नेहमी वापरतोय. मदर फिडिंग आणि स्पून फिडिंगचा जो फरक आहे तो हा फरक आहे. तुम्ही जमिनीतनं पाणी देता त्यावेळेस तुम्हाला माहीत नाही की ते झाडं किती पाणी घेणार आहेत. तुम्हाला आहे तेवढं पाणी देता आणि जेव्हा एअर इरिगेशनच्या माध्यमातून इरिगेशन करता तेव्हा त्या झाडाला पाहिजे तेवढंच पाणी देतं. त्यामुळे दोघांच्या वाढीत फरक आहे. बागायदार मी ट्रायल केलेले प्रयोग केले हे सगळे की जमिनीतनं पाणी देऊन काय होतं आणि हवेतनं पाणी देऊन काय फरक होतो, तर खूप फरक पडतो. शहरामध्ये आपण टेरेस गार्डनला मजा लावतो, मग तिथे काही फार हाईटची गरज नाही ना. 5 फुटाच्या पेक्षा भेंडी, गवार किंवा बाकीच्या भाज्यांची उंची काही फारशी वाढत.
जास्त ओली करायची, तुमचं पीक तुम्ही वर नेले, हे वर नेलेले म्हणून तुम्ही वरती म्हणजे उंच लावायची गरज नाही म्हणता. एवढी हाईट आहे झाडांची, ते तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार करायचे, हवा ओली करायची हे त्यातलं महत्त्व आहे. स्थानिक परिस्थितीनुसार थोडेफार बदल होतील. आणखीन एक प्रश्न आहे, म्हणजे मागाशी तुम्ही म्हणालात की फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी या एअर इरिगेशनचा उपयोग होतो, पण सध्या समस्या अशी भेडसावते की फुलंच येत नाहीये, तर त्याच्यासाठी याचा फायदा होतो. फुलं न येण्यालाही हेच कारण. आता गुलाब मार्च एप्रिल मे हा गुलाबाचा सीझन नाही, काही सांगू शकते तेव्हा. माझ्याकडे येऊन बघा किती फुलं. फुलं म्हणजे जनरली मी केवळ वर्षाची पाणीच पेटतो. फुलं म्हणजे मी इन जनरल म्हणतोय झाडांसाठी, जसं की आंब्याला मोहर येणं, मोहरच येत नाही मुळात, किंवा नारळाच्या पोळी म्हणजे नारळाची पोळी. माझे जर व्हिडिओ बघितले ना तर मला सगळ्याला प्रॅक्टिकल उत्तरं दिसतील त्या व्हिडिओमध्ये. आंब्याच्या झाडाला जानेवारीपर्यंत आम्ही पाणी नव्हतं दिलं, कारण त्या रेनगन चालू आहेत, पाईपलाईन एस्टॅब्लिश व्हायची होती, आणि जानेवारीच्या शेवटी रेनगन आमच्या चालू झाल्या. रेनगन चालू झाल्याबरोबर फेब्रुवारीच्या शेवटी पूर्ण मोहरा, आणि मध्ये लाईन गेली ती 2-3 आठवडे, कारण ते वरणगाव जंगलात आहे, सगळा मोहर आला, कारण रेनगनच चालवता नाही. शेवटचा प्रश्न, पाण्याचं किती वाजता पाणी किती टाकतो? खरं मी प्रत्यक्ष उत्तर दिलं होतं याचं. 25% सुद्धा पाणी लागत नाही सॉइल इरिगेशन आणि एअर इरिगेशन. ते सिंचन घोटाळ्यात हा पण एक मुद्दा येतोय की एवढं मोठं पाणी वापरून आपण सगळे घोटाळे करून ठेवते. खरं 25% पाण्याची गरज होती, तेवढं पाणी आपण छोटे छोटे धरणं किंवा पाणी आडवा पाणी जेव्हा केलं असतं तरी तेवढं पाणी अवेलेबल झालं असतं. अशी कुठल्या वनस्पती आहेत का की जे बाष्प जास्त सोडतील? खाली जमिनीत असेल तर सोडतो, वर जाणारच नाही. याच्यापेक्षा उलट म्हणतो, अशा काही वनस्पती आहेत की त्या हवेतलं बाष्प पकडून ठेवण्याचं काम करतात. त्यात मला एक बारामतीला साईट होती, तर काळपट पानं असलेली केवढी झाडं होती, त्या सगळ्या याच्यावर मॉइश्चर होतं, बाकी सगळं कोरडं. हराळी सुद्धा कोरडी होती, त्याचे फोटो येत नाही. किंवा तुमच्या घरासमोरही जर डोळ्यात कार उभ्या करून ठेवल्यानंतर त्याचा काळा टप आहे गाडीचा, त्याच्यावर दव जास्त दिसतो, बाकीच्या रंगावर नाही. जर उन्हाळ्यात काही करायचं असेल तर समजा झाडांना पाणी द्यायचं आहे तुम्हाला, तर असं हे असतं ना फनेल, तिथं काळ्या प्लॅस्टिकची केली, ती खाली पुढे केलं तर ते सगळं पाणी तिच्या मुळाजवळ नाही झाडायचं. धन्यवाद. सिंचन किंवा पाणी देणं याच्यामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचा विचार केलेला आहे. म्हणजे मला असं वाटलं की सगळीकडेच सगळ्यात जीवसृष्टीला ओलावा पाहिजे. म्हणजे परस्परांमध्ये ओलावा असेल तर समाज बांधलेला राहतो. तसं हे वेगवेगळी जीवसृष्टी आहे, ती आपणच नाही, आपण पण जीवच आहोत. तर ह्या जीवसृष्टीला एक ओलावा पाहिजे, बाष्प पाहिजे, त्याच्यामध्ये तेवढं पाणी पाहिजे. नाहीतर मग जास्त पाणी झालं की जीवनाचंच पाणी होऊन जातं. अशा अर्थाने आपण त्याच्याकडे बघू शकतो. म्हणजे एका छोट्याशा मुद्द्याकडनं आपण क्रांतिकारी मुद्दा त्याच्यातला बघितला की पाणी देणं आणि ओलावा देणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि वनवर्धकांनी त्याच्यामध्ये वेगळे प्रयोग केलेले आहेत, ते आपल्याला आज या निमित्ताने ऐकायला मिळाले. आपण सुद्धा अनेकांनी त्याच्यामधले आपले प्रश्न विचारले, त्या प्रश्नांमधनं आणखीनही आपल्याला काही उत्तरं मिळाली. पण नेहमी मला असं वाटतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर विज्ञान संपत नाही. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरातनं पुढचा प्रश्न सुरू झाला तर विज्ञान चालू राहतं. तर असे आपण वेगवेगळे प्रयोग करू, त्यातनं नवीन प्रश्न काढू, नवीन प्रश्न एकमेकांना विचारू, घरच्यांना विचारू, आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला नवीन उत्तरं, नवीन प्रश्न मिळत राहू. आणि आपला
कृती करण्याचा, काम करण्याचा उत्साह सतत टिकून राहो या शुभेच्छांसह आपल्याला आजचा कार्यक्रम मी संपवतो. पण कार्यक्रम संपवण्यापूर्वी एक फक्त आभार प्रदर्शन म्हणजे आभार मी मानतो मनोहर कके यांचे आणि तुमच्या सर्वांचे. म्हणजे नुसता वक्ता आला आणि श्रोते नाही आले तर ते एकतर्फी व्याख्यानच होणार नाही. पण आपण सगळे आलात आणि आपण सगळ्यांनी हे कॉन्ट्रीब्युशन दिलं याच्यामध्ये, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आणि मराठी विज्ञान परिषदेच्या कामामध्ये आपण अधिक सक्रिय व्हावं, सभासद व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला.